खरं तर आजचा जो दिवस आहे ना तो आपल्या 30 डेज चॅलेंज सिरीजमधला तिसरा दिवस आहे। आय होप तुम्ही सगळी मुलं चॅलेंज कंप्लीट करत असाल। खरं तर हे जे 30 डेज चॅलेंज सुरू केले ना एक तर 3 गोष्टींसाठी कव्हर केले। एक म्हणजे तुमचा जास्तीत जास्त सिलेबस 11th आणि 12th या महिन्यामध्ये मला कंप्लीट करून घ्यायचा आहे। दुसरा तुमची MCQ प्रॅक्टिस आणि PYQ प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे आणि तिसरा तुमच्या टेस्ट सिरीजमध्ये तुमचा जो स्कोर आहे तो व्यवस्थित इम्प्रूव्ह झाला पाहिजे जेणेकरून CET एग्जाम पर्यंत या 30 डेज चॅलेंज थ्रू एक चांगला स्कोर तुम्ही स्कोर करू शकाल। तर हे जे चॅलेंज आहे ते तुम्ही व्यवस्थित फॉलो करा। आजचा जो व्हिडिओ आहे ना या व्हिडिओमध्ये जे 30 डेज चॅलेंज दिले आहे त्याच्यात आजच्या दिवसाची टास्क कोणकोणते आहेत ती कशी कंप्लीट करायची हे सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय, आता PYQs MCQs सगळे सॉल्व करताय। आता मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतोय की तुम्ही PYQs करा, परंतु मुलांना काय वाटतं फक्त PYQs केले तर 99+ पर्सेंटाइल मिळू शकतात का, आणि PYQs जर करसाल तर किती PYQs सॉल्व करायचे किंवा कोणत्या सब्जेक्टची किती PYQची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे जेणेकरून 99+ पर्सेंटाइल। खरं तर पुढची एक महिना तुमच्या कानांना सवय करून घ्या प्रत्येक यूट्यूबर इंक्लुडिंग मी ऑल्सो की 99+ पर्सेंटाइल 99+ पर्सेंटाइल मिशन COEP बिग अपडेट बाय CET सील या सगळ्या गोष्टींची कानांना सवय करून घ्या। ठीक आहे, तर आता 99+ पर्सेंटाइल जर तुम्हाला स्कोर करायचं असेल तर PYQs किती स्कोर करायचे किंवा किती सॉल्व करायचे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे ना तो एंडिंगपर्यंत नक्की बघा, चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। आता मेन विषय तुम्हाला सांगायचा एक काय आहे तर बाळांनो कन्सिस्टन्सीवरती फोकस करा। भलेही एखादा दिवस तुमच्या मनासारखा गेला नाही जाऊ द्यात, PYQs नाही सॉल्व झाले व्यवस्थित, टाइम टेबल फॉलो झाले, लेक्चर्स व्यवस्थित नाही झाले, काही हरकत नाही। रिग्रेट करत बसण्याऐवजी डे बाय डे तुमची जी इफिशियन्सी आहे किंवा जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती वाढवायचा प्रयत्न करा। मी पुन्हा एकदा सांगतो की 1 किंवा 2 दिवसांच्या मोटिवेशनपेक्षा पुढच्या 30 दिवसांची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप गरजेचं आहे। तर सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, मी संदीप मिलिके PICT स्टुडंट। तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला। तर आज तिसऱ्या दिवसाची टास्क काय काय असणार आहे ते सांगतो। पहिलं फिजिक्ससाठी तुम्हाला काय करायचं आहे, फिजिक्ससाठी मी आज आपला सेकंड चॅप्टर आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स तो तुम्ही स्टार्ट करायचा आहे। याला मी 2 दिवस दिलेत आज आणि उद्या, यामध्ये हा चॅप्टर कव्हर करायचा आहे। चॅप्टरचा या अभ्यास कसा करायचा आहे, एक म्हणजे जिथून क्रॅश कोर्स करताय किंवा तुमचे ऑफलाईन क्लासेस वगैरे असतील त्यांच्याकडून जर तुमचे थिअरी लेक्चर्स असतील तर त्यामधून थिअरी पहिल्यांदा कव्हर करायची, 1 शॉट लेक्चरमधून थिअरी कंप्लीट करा। कन्सेप्ट जर समज नसतील तर यूट्यूबला त्या कन्सेप्ट्सवरती सर्च करा आणि तो चॅप्टरची पहिल्यांदा थिअरी कव्हर करा। आज काय करा, थिअरी परफेक्ट करा आणि 2024चे चॅप्टर वाईज PYQs या मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइडचे सॉल्व होत आहेत की नाही हे चेक करा। ठीक आहे, आजचा दिवसाचं टार्गेट फिजिक्ससाठी असणार आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स 1 शॉट लेक्चरमध्ये थिअरी कव्हर करायचे, त्या चॅप्टरचे फॉर्म्युलेज नोट डाऊन करून ठेवायचे आणि त्यानंतर 2024चे PYQs परफेक्टली सॉल्व करायचे। आता केमिस्ट्रीसाठी आजचा चॅप्टर कोणता आहे, केमिस्ट्रीसाठी आज आपला दुसरा चॅप्टर स्टार्ट होतोय सोल्युशन्ससाठी सुद्धा मी 2 दिवस दिले आहेत, 3 मार्क्सचं वेटेज आहे। आज काय करायचं, सोल्युशन्सचा थिअरिटिकली जेवढा कन्सेप्ट आहे ती व्यवस्थित क्लिअर करायचे। टेक्स्टबुकमधून केमिस्ट्रीज लाईन बाय लाईन सोल्युशन चॅप्टर व्यवस्थित वाचा। ठीक आहे, जे काही इंपॉर्टंट टॉपिक्स असतील फॉर्म्युलेज वगैरे असतील ते सगळे नोट डाऊन करून ठेवा आणि केमिस्ट्रीचे PYQs आजपासून सॉल्व करायला स्टार्ट करायचं आहे। आज आणि उद्या सोल्युशन्स हा चॅप्टर आपला कंप्लीट झाला पाहिजे। केमिस्ट्रीसाठी सांगतोय फक्त PYQsवर डिपेंड राहू नका, जेवढे MCQs भेटतील कुठल्याही रेफरन्स बुकमधून असू द्यात आपल्या टेक्स्टबुकमधले असू द्यात सगळेच्या सगळे सॉल्व करायचे। ठीक आहे, आता मॅथमॅटिक्ससाठी आजपासून आपला सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा जो चॅप्टर आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स तो स्टार्ट होतोय। 2 दिवस दिलेत आज आणि उद्या। काय करा, 1 शॉट लेक्चर्समधून, ठीक आहे, कुठूनही आता 1 शॉट लेक्चर्स मी यासाठी सांगतोय की तुमच्या क्लासेसमध्ये किंवा जिथून तुम्ही क्रॅश कोर्स घेतलाय तिथून आधी पहिला चॅप्टर व्यवस्थित कव्हर करा आणि त्यानंतर MCQ प्रॅक्टिसवरती स्टार्ट करायचे। MCQ प्रॅक्टिस स्टार्ट करताना पहिली सुरुवात PYQ पासून करायची, वेळ असेल तर मग पुढचे MCQ सॉल्व करायचे। ठीक आहे, सो मॅथमॅटिक्ससाठी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आज स्टार्ट होतोय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स हे तुमचं आज टार्गेट असणार आहे। ठीक आहे, आता एक तर 99+ पर्सेंटाइलसाठी तुम्हाला MCQs किती सॉल्व करायला पाहिजेत याबद्दल थोडक्यात सांगतो। एक बाळांनो सांगू का, फक्त जर तुम्ही PYQs परफेक्ट केले, व्यवस्थित सॉल्व केले, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स 95+ पर्सेंटाइल तुम्ही आरामात स्कोर करू शकता, हे गॅरंटेड सांगतो। ठीक आहे, भलेही तुम्ही आत्तापासून 0 लेवलपासून प्रिपरेशन स्टार्ट केलं, थिअरी व्यवस्थित कव्हर केली, PYQs सगळे चांगले परफेक्ट केली, ती सतत रिवाईज केली थिअरी आणि PYQs, तर तुम्ही CET एक्झाममध्ये 95+ पर्सेंटाइल आरामात स्कोर करू शकता, गॅरंटेड आहे।
ठीक आहे. मग 99+% काय करायचं हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. 99% जर तुम्हाला हवं असेल, एक आहे सगळ्यात महत्त्वाचं, तुमचे PYQs पहिल्यांदा परफेक्ट असले पाहिजेत. PYQs किती वर्षाचे परफेक्ट असले पाहिजेत, तर PYQs लास्ट 4 इयर्सचे सगळ्या मुलांचे व्यवस्थित असले पाहिजेत. आता वेळ कमी आहे त्यामुळे तुम्ही काय करा, लास्ट 3 इयर्सचे जरी PYQs परफेक्ट असले ना, परफेक्ट म्हणजे काय, जर PYQs तुम्हाला इन्स्टंटली म्हणजे एखादा चॅप्टर मी 10 दिवसापूर्वी सॉल्व्ह केलाय, 10 दिवसानंतर ज्यावेळी मी एखादा PYQs तुम्हाला विचारला जाईल, तो PYQs तुम्हाला सॉल्व्ह झाला पाहिजे. हे असतं परफेक्टली सॉल्व्ह करणे. ठीक आहे. मग आता 99+% गेल्या 4 ते 5 वर्षाची PYQs तुमचे परफेक्टली सॉल्व्ह असले पाहिजेत. दुसरं, जो चॅप्टर किंवा जो सब्जेक्ट डिफिकल्ट जातोय त्याच्यामधले ॲडिशनल MCQs सॉल्व्ह करायचे. ते MCQs तुम्ही कोणतीही बुक यूज करू शकता, रेफरन्स बुक म्हणजे PLPN यूज करू शकता किंवा टार्गेटची बुक यूज करू शकता. ठीक आहे. जे रेफरन्स बुक तुमच्या क्लासेसमध्ये किंवा रेकमेंड करतात टार्गेटची बुक वगैरे, ते तुम्ही रेफर करू शकता. आणि सगळ्यात गरजेचं काय आहे, तर कन्सिस्टंट रिव्हिजन. PYQचं रिव्हिजन खूप गरजेचं आहे. पहिल्या वेळी PYQ सॉल्व्ह करताय ना, 10 पैकी मोजून 5 ते 6 PYQ सॉल्व्ह होतील, परंतु दुसऱ्या वेळी ज्यावेळी रिव्हिजन करता ती मेथड तुमच्या मनामध्ये क्लिक झाली पाहिजे. हे असणार आहे तर तुमच्या 99+% किती MCQ सॉल्व्ह करायचे ते. आता खरं तर ज्यावेळी तुम्ही क्वेश्चन प्रॅक्टिस करता, म्हणजे एखादा चॅप्टर पिकअप केला, मॅथमॅटिकल लॉजिक किंवा कोणताही चॅप्टर पिकअप केला, त्या चॅप्टरमधून किती MCQ सॉल्व्ह करायचे हा सुद्धा एक महत्त्वाचा डाऊट आहे. ज्यावेळी आता समजा तुम्ही चॅप्टरची थिअरी कव्हर केलीत आणि MCQ प्रॅक्टिस सॉल्व्ह करताय, एखाद्या वेळी वाटतं की आपल्याला आता बऱ्यापैकी MCQ सॉल्व्ह होत आहेत, म्हणजे अराउंड मी 100 MCQ सॉल्व्ह करतोय, त्या 100 पैकी आपल्याला अराउंड 75 किंवा 80 MCQ आरामात सॉल्व्ह आहेत, म्हणजेच काय, चॅप्टर व्यवस्थित कव्हर झालाय. मग आता अजून पूर्ण त्याला परफेक्ट पॉलिश करत बसण्याऐवजी किंवा परफेक्शनकडे जाऊन त्याच्यामध्ये टाइम गुंतवत बसण्याऐवजी तुम्ही पुढच्या चॅप्टरला मूव्ह ऑन करायचं. म्हणजेच काय, समजा एखादा चॅप्टर मी पिकअप केला, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्याचे 2024चे PYQ सॉल्व्ह केले, बऱ्यापैकी PYQ सॉल्व्ह झाले. 2023चे पण जरापैकी झाले. 2024-2023चे PYQ बऱ्यापैकी म्हणजे अराउंड 85 to 90% PYQ सॉल्व्ह झाले ना, मग आता तुम्ही मागचे PYQ सॉल्व्ह करत जास्त वेळ घालवू नका, कारण का मॅक्सिमम टाइम PYQची जी म्हणजे PYQ जे असतात ना, ॲज इट इज रिपीट होत नाहीत, परंतु कन्सेप्ट असतात ना, ते पुन्हा पुन्हा रिपीट होतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला हा म्हणजे समजला असेल. आता 99+% PYQs कशा आणि किती MCQ सॉल्व्ह करायचे ते पण सांगतो. एक, फिजिक्ससाठी काय करायचं, 99+% PYQs सगळ्यांनी परफेक्ट करायचे आणि टेक्स्टबुकमधली जी न्यूमरिकल्स आहेत त्यांना परफेक्ट करायचे. ठीक आहे. त्यानंतर केमिस्ट्रीसाठी काय करायचं, टेक्स्टबुकची थिअरी सगळी परफेक्ट असली पाहिजेत, PYQ जेवढे असतील तेवढे सगळे परफेक्ट असले पाहिजेत, आणि रेफरन्स बुकमधले म्हणजे तुम्ही टार्गेटची यूज करू शकता किंवा कोणत्याही पब्लिकेशनचं जे यूज करत असाल त्याच्यामधले MCQ आहे. केमिस्ट्रीसाठी गरजेची काय, जेवढे MCQ भेटतील मध्ये PYQ असू द्यात किंवा कोणतेही असू द्यात, ते सगळे परफेक्ट करणं. आणि मॅथमॅटिक्ससाठी काय आहे, मॅथमॅटिक्ससाठी सगळ्यात गरजेचे आहे बाळांनो, एकच आहे, प्रॅक्टिस करणं. ठीक आहे. त्यामुळे जेवढे PYQs भेटतील प्लस ॲडिशनल MCQs आणि एक्स्ट्रा प्रॅक्टिस, जेवढी शक्य असेल तेवढी प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस कुठल्या गोष्टीची, ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटतंय की मला ते अवघड जातंय, जिथले MCQ सॉल्व्ह होते त्या गोष्टींवरती फोकस करा. मॅथमॅटिकल लॉजिक सारखा इझी चॅप्टर आहे, ते पुन्हा पुन्हा तेच करत बसताय, त्याच्याऐवजी नको, जो डिफिकल्ट आहे त्याच्यावरती फोकस करा. ठीक आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट 99+% एक आहे, तो पॉझिटिव्ह अप्रोच, तुमची कन्सिस्टन्सी आणि तुमचं रिव्हिजन, या 3 गोष्टींवरतीच फोकस करा. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट गोष्ट शेवटची एक सांगायचं आहे, ज्या कुणाला आमच्या ज्या पर्सनल मेंटरशिप आणि ज्या मेगा मॉक टेस्ट सिरीज आमचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे 1 मार्चपासून, त्याच्यामध्ये इन्क्लूड म्हणजे त्यांच्यामध्ये जॉईन व्हायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, ॲपवरती तुम्ही रजिस्ट्रेशन करून त्याच्यामध्ये जॉईन होऊ शकता. एक तर टोटल 20 फुल सिलेबस टेस्ट आहेत, त्याच्यासोबत इन्स्टंटली रिझल्ट सोल्युशन्स दिले जातात, आणि सगळ्यात महत्त्वाचं मेंटरशिप प्रोग्राम जो मी स्वतः प्रोव्हाइड करतोय. कोणत्याही स्टेपला तुमच्या प्रिपरेशन दरम्यान कुठलाही डाऊट आला, कोणत्या क्वेश्चन्समध्ये तुमची प्रॅक्टिस किंवा MCQ व्यवस्थित सॉल्व्ह होत नाही आहे, टाइम टेबल व्यवस्थित फॉलो होत नाही, त्याच्यासाठी बाळांनो हा मेंटरशिप प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये मी पर्सनली तुम्हाला तुमच्या स्कोर इम्प्रूव्हमेंटमध्ये हेल्प करणार आहे. त्यानंतर तुमच्या प्रिपरेशनमध्ये काही डाऊट्स असेल ते सुद्धा सॉल्व्ह करणे. ज्या कुणाला या पर्सनल मेंटरशिप प्लस मेगा मॉक टेस्ट सिरीजमध्ये जॉईन व्हायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो ॲपची, ते डाउनलोड करून त्याच्यामध्ये नक्की जॉईन व्हा. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. कमेंट सेक्शनमध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे की तुमचा सिलेबस जो आहे ना, तो किती % कव्हर झाला हे मला सांगा, कारण का पुढच्या व्हिडिओसाठी तो गरजेचा आहे. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.